हा नमस्कार. राम राम. बोला, काय म्हणताय? काय नाही, काय चाललंय, बरं आहे ना? होय, सगळं बरं आहे, सगळं चांगलं आहे, काय अडचण नाही. बघत असतो आधनं काय मधनं तुमचे व्हिडिओ आम्ही. होय बरोबर आहे. आहे पण चिकार बघितले तुम्हाला? होय का? हा बघितले. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. आता सकाळचे वाजले 6. दिवस चांगला बरी उगवून आलाय. 6:06 झालेत आणि आभाळ बघा कसलं आले, हाय का? आणि आपली इकडे चालू आहे ती दार. आणि इतका उकाडा आहे की आपण सकाळ सकाळ सुद्धा पाण्याची बाटली संगच ठेवलेली. ही 5-6 बारी आपली 5-6 दारं झालेली आहे. ती बरोबर 5:30ला मोटर चालू केलेली आहे. कसं वाटतंय पण सूर्याकडे बघायची ताकद सुद्धा नाही बरं का, सकाळ सकाळ सुद्धा. कसं आहे वातावरण बघा. बरोबर 6 वाजता सुद्धा असं वातावरण होतं बरं का. पांढरं शुभ्र निळं आभाळ होतं आणि आता काळं झालंय. पडेल काय पाऊस? पडला तर किती भारी होईल. आणि पाण्याचा वेग वाढला की बघा, फक्त माणसंच भेट नाही ती बरं का पाण्याला. ही सुद्धा भेट येते. ही रातकिडा आहे, चिर्र वरडतो नुसता. कसा जीव मुठीत धरून बसला. पक्ष्यांचा मस्त असा चिवचिवाट चालू आहे. आणि ऊन बघा एकदम सोन्यासारखं दिसतंय. त्यात ह्यात किती दिसतंय माहीत नाही, पण डोळ्याने बघायला असं वाटायला लागलं की लई दिवसात ऊन पडलंय. इकडल्या झाडांची सावली सुद्धा कुठपर्यंत जाते बघा. आता तुम्हीच बघा. मस्त पैकी असं पाणी चालू आहे. तर बघता बघता ढगले गोळा झाले रे. आणि सकाळच्याला नाताच्याला असा फरक पडलाय. आभाळ आले, वारं शांत आहे, उकाडा आहे, पाऊस पडणार. काल पुण्याला झाला, आज आपल्या इथे येईन. 100% येणार पाऊस, पण दुपारचे पुण्य येणार. मका भिजवून काढली आपण, गरज नव्हती भिजवायची, पण पावसाचा विश्वास नाही म्हणून भिजवली. आणि पाऊस पडणार 100%. तर आपण चालू कुरडवाडीला जरा काम होतं आपलं. डाळीची 1-2 पार्सल आहे, ते पाठवून द्यायचे. ते ₹500 घेतो बघा, 2 पाटे निघतं. वाढीत बांधलाय का? 500 का 600 वाढीत ना सरणार ना 270चा आहे. आज आभाळ आले आले. त्याच्यावर आहे की किंमत टपावर काय नाही. तयारी पेरण्याची कशी आहे ताजी तुमची? पाऊस पाणी काय नाही नाही तिकडे का? पाणी नाही. पाणी नाही. तिकडे पावसावर शेती आहे आपली. पाणी नाही. कशी तरी चालते 4-5 पाऊस पडल्यावर काय काय पेरायचं? तूर आता येईल का इथनं पुढं? येते या नक्षत्रात येते. मी आता येते ना. पण आता ह्या 10 दिवसात पेरली तर पुन्हा पुढे गेल्यावर नाही. पुन्हा नाही पेरायची. मग पेरायची कशाला द्यायची मका पेरून. मग मका पेरून मकाचं पुन्हा पावसातले राडा होतं या. काय नाही होतं हार्वेस्टर करायची. आता तसलं करायचं नाही. दिवाळी खायला मिळत नाही मग. हार्वेस्टरनी करायची. हार्वेस्टरनी आता गडी मका वय बघायचं नाही. मी तर महागच म्हणलं होतं तुम्हाला. होती का मका त्याने? हार्वेस्टरनी बुजून गेल त्या मका वाळवून तसं नाही होते? करायचं. वातावरण होते की सगळं तसलं हार्वेस्टर आपण ह्याच्या गव्हाचं आहे तसंच. त्याने गव्हाच्या हार्वेस्टरनी होती मका. हा मग पण जमतं. कोणाला माहिती लक्षात चालू नाही ते. मी म्हणलं होतं तुला आहे. सांगितलं होतं की यांनी. मी तुला म्हणलं होतं की त्या तुम्हाला टायमाला. वाटलं तर मका लय जाती काय की. नाही हार्वेस्टरने करायला काय पण चुकून होतं नाही नाही चिकुलचा प्रश्न नाही. चिकुलचा होता पण ते पडली होती मका म्हणून करले व्हायची नाही म्हणला तुम्ही. पडली होती मका. ती काय तर आम्ही मोडली होती की गती
सगळ्या रानात आयत मकवानाचं बुसकाट होऊन मस्तपैकी झाला असतं. होय, पण पाहिजात होतं तोडतानीच चिकूल होता रानात. पाऊस यंदा त्या टायमाला मक्याच्या टायमाला लय पाऊस झाला ना. चिकूल होता गो रानात. कसं मग ते हार्वेस्टर शिरायचा त्यात तालीत तर बस बस पाहिजात होत असं. कसं काय करायचं म्हणून आमचं घेतलं मोडून. आता तसं करायचं नाही. आता त्या वर्षी झालं. पाऊस कमीच आहे पण म्हणते बरं का. ऑगस्ट मध्ये पाऊस उघडणार आहे. काय? ऑगस्ट का जुलै मग हा, परतीचा पाऊस उलट यायचा. 22 दिवस प्रत्येक ऋतू पुढे सरकला आता. 7 तारखेला मृग लागायचं म्हणे हा. पावसाळा चालू होतो तर 22 दिवस पुढं म्हणजे 28-29 पासून पावसाळा. तसं आता सप्टेंबर झालं तरी पण ऑक्टोबरमध्ये आणि पाऊस. हाय ना, ते लय दिवस शेवटपुरतं पाऊस आहे. जेवारीच्या पेरणीला बरं होईल काय मग. आपलं ते लॉकडाऊन पासून का नाही आपल्याकडे जरा चांगला पाऊस पडत राहिलाय त्यामुळे आपण पहिला दिवस विसरून गेलो. पहिले ह्या दिवसात पाऊस नसायचाच. नसायचा नव अगं श्रावण महिना लागला तरी पाऊस नसायचा. श्रावण संपल्यावर कधी कधी यायचा. पोळ्याला पाऊस पडला काय पोळ्याला कधी झाल्यावर हा. पोळा झाल्यावर पाऊस पडलेला आहे काय काय वेळेला. त्यामुळे आता ह्या 2-4 वर्षात पाऊस आता जरा हे 4 सुरुवातीला- वर्षात पाऊस चांगला पडतोय आपल्याकडं. नाहीतर पोळा दुष्काळ 12 महिने असायचं आपल्याकडे का काय. दुष्काळ 12 दुष्काळ महिने 12 बाबा. लय वैताग यायचा. एकदा तर पोळा झाल्यावर पाऊस पडला होता का नाही. थंडमंडी दिवशी 1 सप्टेंबर पासून थंडमळणीला पाऊस पडला एकदा. तो वर पाऊस नव्हता कसलाच. कसलाच नव्हता. कसला बघी असली का निसर्गाचा आहे. प्यायला पाणी नसायचे पहिलं मला आठवतंय की का काय. हो, प्यायला पाणी मिळत नव्हतं. सोलापूर जिल्हा पूर्ण दुष्काळी आहे. पण आता ही जरा ते टेम्परेचर वाढल्यामुळं आपल्याकडे जरा बरं व्हायला लागले. पण दुसरीकडे महापूर आल्यावर महापूर आल्यावर आपल्याकडे कुठेतरी बरं बरं पाऊस कुठेतरी पडतोय. पाऊस पडतोय आपल्याकडे महापूर आल्यावर. चला कुणीकडे वाटोळ होणार तर कुणीकडे चांगलं होणार. ईश्वराला तेवढं करावंच लागणार आहे. मंडळी कुरडडीवरून आलो आम्ही आताच. आम्ही दोघं बी गेलतो. तिथे बी जरा काम होतं. तिथं ते लाडक्या बहिणीचं पैसे काय येईना ते. मग लाडक्या बहिणीला कसं तरी वाटायला लागलं जरा. म्हणले चला मला घेऊन वाढेला यायचं आणि ती बघायचे काय येईना ते. पण ती काय समजलंच नाही नेमकं काय गंमत झाली. किती सुंदर अप्रतिम. घरी थांबलो जरा आणि हे आबाळाचा रंग परत बदलला हो. ही एक व्हायचं सोडून इसकटल्याने दिसायला लागलं जरा. आता ह्या टायमाला ना कुठनं तरी फळी उठल्यासारखी दिसते पण काय नाही. चाललं तिकडं पूर्वेकडं. काय अवघड आहे. म्हणलं होतं पटकन काहीतरी फिरून ठाव पण नाही. आता बदलला माझा निर्णयच बदलला. बघू पाऊस पडू द्या मग फिरू आपलं. होय काय उपयोग नाही. इकडे इंद्रधनुष पडला म्हणजे कुठंतरी थोडीशी झिमझिम चालू झाली. पण आजचा दिवस आपल्याला फेल जातो का काय असं वाटायला लागले. सकाळचं जे आबाळ होतं ते राहिलेलं नाही. ढग असं पुसट दिसायला लागलं जरा. पुण्याला खाली होऊन येते ते काही पुणेकर जरा थोडीशी माणसं जरा थोडी ढकला जरा आमच्याकडे ढकलून द्या. बरोबर. तुमच्यासारखं आहे ना मिसेस तुमचा एक व्हिडिओ हा अजून आपला धनगरी जीवन आहे ना हा 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 बानाई आणि सिद्धू हाकी बर त्यांचा एक व्हिडिओ बघतात. ते नेमके आमच्या मावळात आले आज. आले आम्ही का? 8 दिवस फिरत होतो भेटलेच नाही. बर आज भेटलेत तर तुमची आठवण झाली. हा 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 म्हणलं थांबा फोन लावू. बोला बानाई संग बोला. हा 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 हॅलो हा नमस्कार ताई. हॅलो हा हॅलो. हॅलो म्हणलं बोला की. हॅलो हा बोला की. हा हॅलो. बोला. हा बरे ना. होय बरं आहे की. तुमचं काय हा तुमचं कुठं आहे तुम्ही आता. इथं ते दादांच्या इकडे आलोय मावळात. बर तेव्हा ते दादा आले भेटाय तेव्हा तुमची आठवण काढली त्यांनी. हा ते म्हणलं आम्ही मागच्या आठवड्यात बी असं तुम्हाला लय बघित गेलो. ते आम्ही कसं आता रानाने बसतो ना हा रस्त्याच्या कडेला नाचतो त्याच्यामुळे मग ते भेटाय आलं तर दादा मागच्या वेळेस तेव्हा नाही भेटलं. ते आता पण कालच्याला असं शोधित आलं आम्हाला. हा बर बाकी ठीक आहे ना सगळी बरी आहेत ना. होय सगळी बरे आहेत. सिद्धू त्यांच्याशी बोला जरा. सिद्धू भाऊशी बोला. हा नमस्कार. राम बोला काय म्हणताय.
काय नाही, काय चाललंय, बरं आहे ना? होय सगळं बरं आहे, सगळं चांगलं आहे, काय अडचण नाही. बघत असतो काय आधनं तुमचे व्हिडिओ आम्ही. होय बरोबर आहे पण चिकार बघितले तुम्हाला. होय का? हा बघितले. तुमचं ते बैल शेती, ते जेवण रानातलं, होय होय होय. खरडा मिरची सगळं पाहिले. हा हा हा. वैरण ते तुम्ही काय आमच्या बघितलंय. भागात येतच नाही तुम्ही. नाही आम्ही कोकणात जातो, कोकणात म्हणजे मावळा तिकडे येतो हा हा हा. आणि दिवाळीनंतर कोकणात उतरतो. पहा तिकडे समुद्रापर्यंत जातो, उरण, पनवेल, पेन, अलिबाग. हा 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 हा. म्हणजे डायरेक्ट समुद्राला धडकतो. हा. 7 जून झाले की मग घाटाच्या वर येतो आणि मग मावळातून परत गावाकडे जातो. आमचं गाव जेजुरी पाशी, पुरंदर तालुक्यात. पुरंदर तालुक्यात कुठलं गाव आहे तुमचं? राख आहे, छोटस गाव आहे. हा हा हा. तिथं राहतो आम्ही. बर 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 बर. आणि दादा तुमचं नाव का काढला, विषय निघाला. हा हा हा. ती म्हणजे फोन लावते म्हणलं, लावा. बर 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 बर. काय अजून विशेष? पाऊस आहे का तिकडे? आज सुरुवात केली बघा. झाले का? आमच्या इकडे नाही राव, आम्ही वाट बघतोय पावसाची. हा ना? हा ना. काय पाऊस आहे आता, म्हणजे पाऊस प्रत्येक माणसाला आता हवा आहे. हा पाऊस तर पाहिजे, शेतकऱ्याला पाऊस पाहिजे. प्रत्येक लक्षात म्हणजे पावसाकडे जे आता शेतकऱ्यांचं. हा ना, शेतकऱ्याला पाहिजे, सगळ्यांना हा, म्हणजे जित्राबाला हॅलो? पाऊस पाहिजे. हॅलो. ठीक आहे चालते तर. बर 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 बर. काळूबाळूची जोड बघा आपली मस्त. ऐ काय लय झालं, हराळी खायला लागले ती. त्यांच्या पोटात दुखायला लागले की हराळी खातात ती. आई आली इकडे आज, गवारीची ना. आठवड्याला आमची भाजी भागवते ती. 4-5 झाड आहे ती, पण किलोभर शेंग निघती. नाही कुठे 4च आहे ते आता. सगळ्या झाडाला 2-4 नाही अजून नाही होत. कुठे दिसली तुला भाजी? हं. तर पाटी आणली नाही तर पाटी भरून काढा. काय करायचं, थोडी घ्यायची, चांगली वाटते. ती भाजी बघितली ती मला, तू म्हणजे भेंड्या आणायचं, त्याला भेंड्या नाही तर मला भाजीच घेऊ वाटायची. पण भाजी नीट करायला टाइम लागतो ना. भेंड्या आणायला सांगितलं आणि भाजी कशी घेऊ? नाही ग, पण नीट करायला टाइम लागतो, पटकन करायला. हा घे की, निवडूनच की घेतानाच. भेंड्या जरा निबार झाल्या, तोडायला वेळ झाला त्याच्यामुळे. आणि ही आपण चढवलेलं वेल मस्त चढायला लागलं बरं का. आता हे बघा, कारलं परत वरी लागलं. इथं वरी नव्हतं कारलं आपण बांधताना. हो का, असं चढले सगळं, असं चढणार. हो का, इकडं पण लागले कारलं. आणि अशी दिसते ती पटकन. हो का, इथं पण छोटं लागले. आणि इकडे तर ही मनानेच चढलं. हे असं वेल इकडं तारावर असं मनानेच चढलं. मांजराने इथं काहीतरी केलं असेल की तुटून गेला वेल. इकडं बी आहे, पण हे असंच चढून ह्याच्यावर परत असं जाणार तारावर. तिथं बी आहे गाय. योग इथं आहे चिगळाची भाजी मस्त अशी. काढते आता मी पण. तू म्हणजे नीट करून घे, नीट करून घेतली तू, आता यात मिसळू नको. नाही मी काढलीच नाही अजून. काढते म्हणून सांगितलं. रसायनले पडले काय आज? अगं मग पाऊस यासारखं आलतं की येता येईन जाता येईल, पाऊस तर पड नाही. रसायन मात्र ह्या झाडात पडलंय बघा, दिसत नाही. कसलं ढग पुन्हा आलं काळ. नुसतं येतात येईन जातात. ढग निघले तर की ह्या 15 दिवसात म्हण ढग चांगले निघले ते. येईल पाऊस. त्याला काही एका गावाला पडायचं नाही, त्याला सगळ्याला काळजी आहे. सगळ्यांची काळजी आहे त्याला. तिथं आला आणि तिथं नाही असं नाही, सारा शिरष्टी भिजवायची. चला आता मी किती काढून